माऊली आपलं नाव काय आहे? बाप्पासाहेब रेणूराव मोठे, राहणार गेवराई, जिल्हा बीड. बर. पापा, वारीमध्ये तुम्ही याच्या आधी कधी आले होते का? नाही, पहिलीच वेळ आहे. फक्त मी आळंदीला 40 वर्षापासून माझी वारी, 42 वर्ष ती कधीही चुकली नाही. 42 वर्ष आळंदीची वारी तुम्ही नाही एक बी वेळच चुकली नाही. नाही 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 चुकली. बर. आणि आता हे इथं येऊन किती दिवस झाले तुम्ही? आता माझे 6 दिवस झाले जवळ. 6 दिवस झाले. तुम्ही सोहळा डोळ्यांनी याची देही याची डोळा पाहिलाय. होय सोहळ्याचा काही अनुभव तुम्हाला? सर, सोहळ्यात मी फक्त 2 दिवस यांना भेटायचं, आमच्या सगळ्या कंपनीला, बंधू जयभाऊला भेटायचं आणि पंढरपूर करून परत जायचं. ह्या हिशोबाने मी फक्त आलो होतो. पण आल्यानंतर बंधूंनी सांगितले की फक्त तुम्ही आमच्याबरोबर राहून बघा, म्हणून राहायचा प्रयत्न एकच दिवस केला. चला एक दिवस आपण जाऊ, बघू सोहळा आणि बघू. पण ते नंतर असं वाटायला लागलं की हा सोहळ्यामधून आपण जाऊच नाही, आता शेवटपर्यंत राहावं. 5 ते 6 दिवस राहायचं. सोहळ्याचा आनंद हा एवढा आनंद आहे सर की आयुष्यात पण ते प्रत्येक व्यक्तीने हा आनंद एकदा तरी घ्यायला पाहिजे सोहळ्यातला. हा सुख सोहळा पापा स्वर्गी नाही, स्वर्गात सुद्धा स्वर्गामधले देव हे सुख सोहळा बघण्यासाठी पंढरीस पांडुरंगाला पंढरपूर ह्या गावी येतात. आणि एकादशीच्या दिवशी पूर्ण संत महंत आणि सगळे देवता पंढरपूरमध्ये एकादशीला राहतात. कारण की हे सुख सोहळा त्यांना स्वर्गात भेटत नाहीये. ज्या सुखाकारणे देव वेडावाला, वैकुंठ सोडूनही संत सदनी राहिला. फक्त हे सुख सोहळा बघायला राहिला. बरं, याच्यानंतर गावाकडे असणारे जे नवतरुण आहेत यांना सोहळ्यात येण्याला तुम्ही काय प्रवृत्त करता? सर, मी प्रत्येकाला हेच सांगणे की आयुष्यात एक वेळेस तरी सोहळ्याचा आनंद घ्या. बघा तुम्ही की सोहळ्यात गेल्यानंतर तुम्हाला तुमच्यात काय बदल होतो, काय नाही, सोहळ्यात तुम्हाला काय पाहण्यात येतो, हे सर्वांना हेच सांगा मी. होय. खूप छान पापा, तुम्ही खूप छान मुलाखत दिली. तुम्हाला सांगतो, तुमचं पंढरीस पांडुरंग हे 10 दिवसाचे जे चाललात ना तुम्ही, हे सुख सोहळा पाहिला ना, पंढरीस पांडुरंग तुमचे छोटे मोठे सगळे स्वप्न पूर्ण करील आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभून देईल. पंढरीचा राजा तुमच्यावर अतिशय प्रेमाने तुमच्यावर कृपा करील. एवढंच बोलतो, थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आम्हाला एक राहायला बोलायचं अजून सर.